हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एक नवीन डिश घेऊन आलेलो आहेत. कारण आपली मित्रांनो आज घरामध्ये भाजी संपलेली होती, तर मम्मीने हा एक नवीन डिश तयार करून खाण्यासाठी मला सांगितलेलं आहे. ते म्हणजे तुम्ही बघू शकता, तूप आहे, गुळ आहे बारीक केले आणि चपाती आहे. तर ह्याचं मिक्सचर करून आपण आज खाणार आहोत. इतकं भारी मिक्सचर मित्रांनो हे लागत आहे ना तुम्ही एक वेळेस नक्की घरामध्ये मित्रांनो हे ट्राय करून नक्की बघा. तर ह्याची प्रोसेस जी आहे मित्रांनो डिश बनवण्याची, ते आपण आज पाहणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो एक गूळ बारीक करून घ्यायचा आहे. चपाती त्यामध्ये चुरायची आहे मित्रांनो अशी बारीक, जसं की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. अशी मित्रांनो चपाती एकदम बारीक चुरून घ्यायची आहे. गूळ एकदम भुगा करून मित्रांनो घ्यायचा आहे आपल्याला. आणि ही जी डिश आहे मित्रांनो, तुम्ही भाजी संपल्यानंतर किंवा आवडीने कधी पण खाऊ शकता. सकाळी नाश्त्याला पण खाऊ शकता. चपाती चुरून घेतल्यानंतर मित्रांनो गुळ आणि चपाती एकदम बारीक मिक्स करून घ्यायची आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये वरून मित्रांनो तूप टाकायचं आहे. तूप मित्रांनो आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकता, म्हणजे आपल्याला जेवढं खाऊ शकता आपण तेवढं आपण तूप टाकू शकता. तूप टाकून घेतल्यानंतर मित्रांनो सगळं एकदम बारीक असं चुरायचं आहे. एकदम मिक्सचर करायचं आहे मित्रांनो. त्याचं हातानेच मिक्सचर तयार करायचं आहे मित्रांनो, जसं की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. ह्या जी डिशची मित्रांनो चव आहे ना, ती तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तूप, गुळ आणि चपाती मित्रांनो, फक्त तूप लागतं आहे आपल्याला, गुळ लागत आहे आणि दुसरं म्हणजे चपाती. तर ह्याचं जे मिक्सचर करून तुम्ही खाऊन एक वेळेस ट्राय घरी नक्की करा, तुम्हाला आवडेल मित्रांनो. मिक्सचर करून झालं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मिक्सचर होत आहे. आणि ह्या डिशचा मित्रांनो आपल्याला शरीरासाठी पण खूप मोठा फायदा आहे. कारण ह्याच्यामध्ये मित्रांनो तूप आहे, गुळ आहे आणि चपाती आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण आता खाऊन पाहणार आहोत. तर मित्रांनो एक नंबर डिश आपला तयार झालेला आहे. आणि चव तर मित्रांनो विचारूच नका तुम्ही, अप्रतिम अशी चव आहे मित्रांनो. तुम्ही एक वेळेस घरी नक्की ट्राय करून पहा, एक नंबर चव लागत आहे. आणि भाजी तर तुम्ही कधी खाणारच नाही मित्रांनो. आणि हे जे मित्रांनो तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्यासाठी पण तयार करून खाऊ शकता. एकदम सोपी प्रोसेस आहे बनवण्याची. आणि चव तर मित्रांनो अफाट आहे, त्यात काय विषयच नाही. चव मित्रांनो खास आहे. तर एक वेळेस तुम्ही माझ्या माहितीने एक वेळेस ट्राय करून खायला पाहिजे. बनवणं पण सोपं आहे. आणि जेवढं बनवणं सोपं आहे त्याच्यापेक्षा दुप्पट चव मित्रांनो चांगली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हे कधी माझ्या अगोदर खाल्लेलं आहे का हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नसेल खाल्लं तर एक वेळेस मित्रांनो अवश्य खाऊन पहा. बघू शकता मित्रांनो, एकदम ते असं तूप आपण जास्त प्रमाणात टाकलेलं होतं, त्याच्यामुळं एकदम त्याचा मलिदा एकदम मस्त तयार झालेला आहे मित्रांनो. कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, तुम्ही हे कधी ह्याच्या अगोदर खाल्लेलं होतं का. आणि नसेल खाल्लं तर एक वेळेस बनवून खा मित्रांनो. चला तर मग मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.